मंडळी आता फणसवाडीत आलेलो आहे। ही फणसवाडीतली सर्व घर आहेत। हा आपल्या गावातील सानेचा भाग आहे। इकडेच होळी म्हणजे शिमगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो। आता मंडळी सकाळ सकाळ पहाटेची वेळ आहे ना, तर सर्वजण कामाला जायला निघालेले आहेत। तर आपण आता पोहोचलेलो आहोत पोदारवली, म्हणजे आईचा माहेर घर। आमच्या घराच्या इथूनच ना ह्या वलीचं नाव पोदारवली पडलेलं आहे। अजी कुठे काम करायला सुरुवात झाली काय? मंडळी आपल्या गावची एसटी बघताय गेली। अशी सकाळ सकाळ पहाटे ना आपल्या गावात एसटी येते। हा बघताय आपला रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबोली आपलं गाव आहे। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे आपण आता आपल्या कोकणातल्या गावी आहोत। आणि मंडळी मी आज विचार केलाय की आपण तुम्हाला पूर्ण आमचं गाव दाखवावा। आणि मंडळी आमचं गाव ना तसा बराच मोठा आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आमच्या गावातले रस्ते कसे आहेत, आमच्या गावातली घरे कशी आहेत। आणि मी ना आता आपल्या घराच्या इथे आहे, बघताय माझ्या मागे आपलं घर आहे। आणि आता निघतोय पूर्ण गाव फिरायला। तर मंडळी आता सकाळ सकाळ पहाटेची वेळ झालेली आहे आणि पहाटेचा क्लायमेट बघताय केवढा भारी झालेला आहे। इकडे मस्तपैकी सनराइज होतोय आणि आमच्या गावातील पहाटेचं काही दृश्य आहे। चला तर आता आपण आपल्या घराच्या इथून निघालेलो आहोत। ही बघताय ही आपल्या घराचे सर्व शेजाऱ्यांची घर आहेत। हा खालच्या साईडला आईचा घर आहे हा, आणि खाली ना आपल्या सर्व अंगणवाडीच्या इथे रस्ता गेलाय। चला आता इकडे जाऊया। हा इकडे आपल्या नंदा मावशीचा घर आहे, शशिकांत काका इकडेच राहतात। इकडे गणपती सुद्धा येतो। आणि इकडे आता आपण जातोय वरच्या वलीला, इकडून वरच्या वलीला जायला रस्ता आहे। होय इथेच लग्न होता, आता सर्व मंडप वगैरे काढायला सुरुवात केले। हा इकडे आपल्या नंदा मावशीचं घर आहे आणि ही इकडे वरची वली आहे आपली। ह्या साईडला रस्ता जातो तो सावऱ्यात। चला आता वरती जाऊया, वरती पाहूया। असा मस्त पैकी वरती रस्ते गेलाय देवळात जायला। हकी अरे ना काही काम चालू हा, चला येतो जाता वरती, असंच बघून येतं गावातून। हे बघा ही मंडळी आपली वरची वली आहे। हा इकडे भाईचा घर आहे, हे बघा आर्यनचा घर आहे वरचा घर। आपली शेजारची आजी आहे ना तिचा हा घर आहे। आजी कामाला निघाली काय? हा मंडळी ना वरती देवळात जायला रस्ता आहे। इकडे वरती पूर्ण गेलेला आहे देवळात जायला। आमचं देऊळ कसं वरच्या साईडलाच आहे, इकडे आजूबाजूला सर्व घर आहेत। आपण देवळात येऊया नंतरला जायला। इकडे खालून जातोय। ह्या वलीला ना मंडळी वरच्या वलीला खूपच जास्त गणपती येतात। प्रत्येक घरातून जवळपास गणपती बाप्पा येतात। चला आता इकडे हा खाली जायला रस्ता आहे आणि हा इकडे आपली कोणातला माल्याची वलीला जायला रस्ता आहे। हा इथे आता आपण आलेलो आहोत मोठ्या घराच्या इथे। हा मंडळी आपला मोठा घर आहे। आता मंडळी सकाळ सकाळ पहाटेची वेळ आहे ना, तर सर्वजण कामाला जायला निघालेले आहेत। बघा मस्तपैकी इथून पण सनराइज दिसतोय। या साईडला सर्व ही कोणातली घरं आहेत, हे बघा खालपर्यंत। आणि आता आपण जाऊया खाली, खालच्या साईडला। इकडे मंडळी माल्याची वली आहे आणि इकडे पोदारवलीला जायला रस्ता आहे। इकडे पण सर्व गली आहे, इकडून शॉर्टकट आहे जायला। चला तर माल्याच्या वलीला जाऊया। मंडळी इकडे ना सर्व तुम्हाला माळी सरनेमची मिळतील, म्हणून या वलीचं नाव माल्याची वली आहे। ही सर्व माल्याची वलीची घर आहेत। अकी पूजा करते काय? किरण काकी बसल्यात। हे बघा ही सर्व मंडळी ना माल्याची वली आहे। आता आपण माल्याच्या वलीला बसलेलो आहोत। इकडे हा इथे एंड आहे, त्याच्या पुढे घर नाही, तिकडे त्या साईडला बुद्धवाडी आहे। हा इकडे आपल्या सानेवरती जायला रस्ता आहे। आमचा गाव तसा बराच मोठा आहे आणि इकडे अधूनमधून तुम्हाला वेगवेगळ्या गल्ली पाहायला मिळतील। हे सर्व आता आपण पोचलेलो आहोत आपल्या सानेच्या इथे। इकडे सर्व आजूबाजूला घर आहेत। हो हा आपल्या गावातील सानेचा भाग आहे। इकडेच होळी म्हणजे शिमगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो। हा बघा त्या साईडला ते होळीचंही आहे।
आणि पुढे गेलात ना, पुढे मंडळी सर्व बुद्धवाडी आहे. इकडं सर्वांची बाग आहे, म्हणजे झाडे वगैरे या साईडला लावलेली आहेत. आता सर्व कामं करतायत, इकडे तिकडे सर्वजण आहेत. बघा त्या साईडला आहे बुद्धवाडी. तिकडे जास्त घरं नाहीत, तुम्हाला 5-6 घरं मिळतील. आणि पुढे त्या साईडला पूर्ण जंगल आहे, तिथे एंड आहे. आणि ही पूर्ण बुद्धवाडी आहे. आणि हा आपला होळीचा भाग. हा बघा इथेच होळी तयार केली जाते शिमग्याच्या टायमाला. चला आता जाऊया पुढे. मस्त नारळाची झाडं वगैरे या साईडला लावलेली आहेत. चला आपण आता पोचलेलो आहोत पोदारवली, म्हणजे आईचा माहेरघर. आमच्या घराच्या इथूनच ना ह्या वलीचं नाव पोदारवली पडलेलं आहे, माझ्या मामाचं घर. आजी कुठे कामाला निघालीस की काय? हा नाही, असंच फिरतो मी, गावाची व्हिडिओ काढतो. हे बघा मंडळी, ही आहे आपली पोदारवली. आणि हा आपल्या मामाचा घर आहे ह्या साईडला, म्हणजे माझा आजोळ. मंडळी आमचे जे आईचे आजोबा होते ना, ते गावाचे फौजदार होते, म्हणजे पोलीस पाटील. तर गावातील जी लोक असायची तर त्यांना ना फौजदार असं नाव बोलायला नाही व्हायचं, ते पोदार बोलायचं. त्याच्यामुळे ह्या वलीचं नाव पोदारवली पडलं. हा बघा हे आपल्या मामाचं घर आहे. काकी कामाला निघाला? आता आजी गेले खाली बोऱ्याचे इथे सर्व पाणी वगैरे घालायला. मामा इथे नाही, मामा मंडणगडला असतात. हे सर्व आपल्या महेंद्र काकांचं घर आहे, म्हणजे आमच्या गावचे सरपंच. दादा बसली काय? निघालोय आता. हा आपला खालचा भाग आहे, म्हणजे खलाटीचा भाग आहे. मस्त आता कोवळा ऊन गावात यायला सुरुवात झाली, सनराईज झाले ना. ही आपली मंडळी खालच्या साईडला ही खलाटी आहे. बघा ही आपली वरची खलाटी आहे. आता सर्व कामं करायला आलीत. इकडे या साईडला ना क्रिकेटचे टुर्नामेंट वगैरे असतात, सर्वजण खेळायला येतात. चला इथून हा रस्ता खाली जातो रोडच्या साईडला. हे सर्व इकडची घर आहेत. आता सर्वजण मंडळी कामाला निघालेले आहेत. आईचं घर आहे. आई कुठे गेली? आई नाही वाटत. नाही काम करतोस? काय काम काढलंय? हो नको असू दे, आम्ही जाऊन येतो. असं तांदूळ आता सुरुवात करताय काय? तांदूळ पकडायची सुरुवात करताय. हा कर करा. पावसाळ्याला पाहिजे ना. हो चला येतो मी. मंडळी हा आमचा इकडे कातलाचा भाग आहे. हो का या साईडला पूर्ण रोड आहे. हा पूर्ण रोड गेलेला आहे. आणि हा आमच्या कातलावरचं दुकान आहे, खूपच जास्त जुना दुकान आहे. आणि हा खालचा तर पूर्ण रोडचा भाग आहे. तर आपण इकडून जाऊया. हा आमची सावरा आहे, सावऱ्याची वली. चला मला दाखवतो सावऱ्याची वली कशी आहे, घरं वगैरे कशी आहे. इकडे सर्वांना मोठा, म्हणजे मोठी जागा इकडे खुली आहे, पूर्ण ओपन आहे. तिकडे सर्व आता हे वाडे बांधलेले आहेत. आता पावसाच्या अगोदर कसे अशाच प्रकारे वाडे, म्हणजे थंडावा लागतो ना, तो ऊन जास्त नको असतो, असे वाडे बांधतात. आणि पाऊस सुरू झाला की मग पावसाच्या वाड्यात नेतात. अजय रेस ना. हे बघा मंडळी, आता ना आपण सावऱ्यात पोचलेलो आहोत. ही आपली सावऱ्याची वाली आहे. इकडे सर्व आजूबाजूची घरं. इकडे मंडळी कोणाचं लग्न असला की पूर्ण इकडून वरात फिरून जाते आपली. हे बघा हे रोडच्या साईडला पण बऱ्याच जणांची घरं आहेत. हा खालच्या साईडला पूर्ण रोड गेलेला आहे. आणि असा रस्ता जातो पुढे अंगणवाडीच्या इथे. सावऱ्याचा भाग आहे. आणि वरच्या साईडला, त्या साईडला मंडळी फणसवाडी आहे. काय बसलं तिथं? चला ही सावऱ्याची वाली आता संपलेली आहे. आपण बाहेर आले अंगणवाडीच्या इथे. सर्व मंडळी ना आता कामाला जायला सुरुवात झालेली आहे. बघतोय अजी कुठे काम करायला सुरुवात झाली काय? फक्त इकडे सर्व मंडळी आहेत, काम करायला सुरुवात झाले. त्या साईडला वरती आपलं मंदिर आहे आणि ही इकडे वरती आपली फणसवाडी. चला मंडळी आता आपण फणसवाडीत चाललोय. फणसवाडी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे. हे सर्व फणसवाडीचे इथून आतमध्ये जायला रस्ते आहे. मंडळी आता फणसवाडीत आलेलो आहे. ही फणसवाडीतली सर्व घरं आहेत. तिथून आपला घर पण दिसतो. हो का
त्या साईडला आपलं घर आहे. इकडे पपईची झाडं ना तुम्हाला खूप पाहायला मिळतील. आणि ह्या वाडीचं नाव फणसवाडी पडण्याचं रिझन म्हणजे इकडे ना अगोदर फणसाची झाडं खूप प्रमाणात होती, त्याच्यामुळे ह्या वाडीचं नाव फणसवाडी असं पडण्यात आलं. प्रत्येक वाडीची काही ना काही स्टोरी आहे. पूर्ण ही फणसवाडीची इकडे घरं आहेत. या साईडच्या पुढच्या साईडला पण आहेत, वरच्या साईडला आहेत आणि वरती एंड आहे, इथपर्यंत संपतात. चला आता खाली जाऊया. आता मंडळी सूर्य वर यायला चालू झालंय. आता मंडळी फणसवाडीतून आपण खाली आलोय रोडच्या साईडला. आपला आंबवली गावाचा हा इथे बस स्टॉप आहे आणि खालच्या साईडला ना पूर्ण खलाटी आहे. बाबा कुठे केडशीला निघालो की काय? अच्छा मंडणगड. मंडळी ही ना पूर्ण आपली खलाटी आहे, खालची खलाटी आहे आणि त्या साईडला ह्याच्या रोडच्या ह्या साईडला वरची खलाटी आहे. वरती जाऊया. वरची आमच्या गावची शाळा आहे. मंडळी आपल्या गावची एसटी बघताय गेली. अशी सकाळ सकाळ पहाटे ना आपल्या गावात एसटी येते, आपल्या कोकणातला लाल डबा. तर मंडळी आता आपण आपल्या शाळेची इथे पोचलेलो आहोत. आपली ZP आंबवली शाळा. हे बघा आता शाळेत आहेत मुलं आतमध्ये. अगोदर जुनी होती, आता नवीन बांधण्यात आले. वादळाच्या टायमाला पूर्ण तुटली होती. ही आता पूर्ण चिऱ्यांची कौलारू बांधण्यात आलेली आहे. मस्त आहे. आतमध्ये सर्व मुलं आहेत आणि हा सर्व परिसर शाळेचा. आमच्या टायमाला खूपच भारी होती शाळा. इथे गुरुजी वगैरे सर्व मेंटेन करून ठेवायचे. बघा ही पूर्ण वयालीचा भाग आहे. मंडळी आता आपण लिकीच्या इथे आलोय. इकडे पण आम्ही पहिले अगोदर मच्छी वगैरे पकडायला यायचो. हा इकडे आता पाणी भरायला सुरुवात झालेली आहे. हा बघा मस्त आता पाणी भरतो ना तेव्हा खेकडे पकडायला मस्त समजतो. चांगली भरती आली आता. आणि इकडून आपला गाव बघा कसा दिसतो. मस्त एकदम सकाळचा पहाटेचा क्लायमेट झालेला आहे. तर मंडळी आता आपण फायनली आलेलो आहोत आपल्या जेटीच्या इथे. हा आपल्या गावातला जेटीचा भाग आहे. आणि मंडळी इकडे ना आम्ही गणपतीच्या टायमाला गणपती बाप्पाचे विसर्जन करायला येतो. तर पाणी हळूहळू भरतंय. या साईडला पूर्ण गणपती बाप्पाची रांग लागलेली असते पुढपर्यंत एकदम. गौरी गणपती दोन्ही असतात. चला. आणि इकडे बाप्पाची विसर्जन होते. इकडे मच्छी वगैरे पकडायला पण येतो. तेव्हा तिकडे होडीवाले काका आलेत. तिकडे पलीकडे जायला ना आमच्या इकडे होडी आहे. हा पूर्ण असा जेटीचा परिसर आहे. आणि जेटीच्या इथून आपला गाव काही अशा प्रकारे दिसतो. तिकडे बघताय दाळ वगैरे पेटवलंय त्या साईडला. सर्व धूर धूर यायला सुरुवात झाली. चला मंडळी आता आपण आलोय आपल्या इथे. काका काम सर्व झालं ते. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत आपल्या वलीच्या इथे. ही अशी आपली वली आहे. आणि हा इकडे आपल्या लेफ्ट साईडला घर आहे, वरच्या साईडला. बघा आपल्या कोकणातल्या गावचा घर. बाहेरून काही अशा प्रकारे दिसतो. चला आता वरती जाऊया. तर मंडळी आता आपण आपल्या घरी आलेलो आहोत. हा बघताय आपला घर आहे इकडे. आणि ही पूर्ण आपली ओटी आहे घराची. आणि मंडळी इकडे ना आपली सर्व मंडळी सुद्धा बसलेली आहेत. पप्पा आहे तिकडे, आजी आहे आणि आई सुद्धा आहे. ओटीवरती निवांत बसलेले आहेत. आणि मंडळी आपल्या इथून ना ओटीवरतून आपला मंदिर सुद्धा भारी दिसतो. बघा आपल्या श्री महामाई देवीचं मंदिर आहे. आता तुम्हाला वरतून दाखवतो मंदिर आपल्या गावचा कसा येतो. मंदिर इकडून आता आपण वरती देवळात चाललेलो आहोत. आमच्या घराच्या इथूनच ना देवळात जायला एकदम मस्त शॉर्टकट आहे. वरती बघताय आपल्या गावचा मंदिर सुद्धा दिसतोय. चला आता मंदिरात जाऊन येऊया आणि तुम्हाला आपल्या गावचं मंदिर दाखवतो. हा इकडे ना पूर्ण कातळचा भाग आहे. पावसाळ्यात एकदम मस्त भरलेला असतो. पाणी वगैरे एकदम छान असते. चला मंडळी आता फायनली आपण आता आपल्या गावच्या मंदिरात आलेलो आहोत. हा आपल्या गावचा महामाई देवीचा मंदिर आहे. आणि ह्या मंदिरातून आपला गाव वरतून एकच नंबर दिसतो. बघा हा आपल्या गावचा श्री महामाई देवीचं मंदिर आहे.
आणि हा सर्व आपल्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. आणि मंडळी मंदिराची इथून आता तुम्हाला गाव दाखवतो आपलं. हा बघताय हा आपला गाव आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबोली आपला गाव आहे. आणि इकडून गावातला एकदम भारी व्ह्यू पाहायला मिळतो आपल्याला. पूर्ण इथून ना गावची सर्व घरं दिसतात. हे बघताय सर्व खालच्या साईडला कौलारू घरं आहेत. आणि आमचं गाव ना खूपच जास्त म्हणजे बोलतात ना एकजुटीने एकत्र राहतो. सर्वजण प्रत्येकाच्या मदतीला सोबतीला येतात. इकडून त्या साईडला बघताय फणसवाडी आहे. हा इथे आपला घर आहे. आणि हा पूर्ण इकडून वल्या वेगवेगळे छोटे छोटे रस्ते गल्या वगैरे सर्व गावातले पाहायला मिळतात. त्या साईडला ही खालची कलाटी आणि या साईडला वरची कलाटी आणि त्या साईडला तिकडे वयाली आहे. आणि त्या साईडला पूर्ण आमचा खाडीचा परिसर आहे. वरती सर्व डोंगर भाग आहे. आमच्या गावात ना बऱ्याच विहिरी आहेत. ते बघा त्या साईडला ही मोठी विहीर आहे बघा. तर मंडळी आता आपण आपल्या मंदिरात जाऊन पाहूया आपला गावचं मंदिर कशा प्रकारे. हा बघताय आपल्या गावातला श्री महामाई देवीचा मंदिर आहे. आणि हा मंदिराच्या आतमधला सर्व परिसर आहे. बघताय एवढा भारी आहे. आणि आमच्या गावातील ना सर्व मुलांनी क्रिकेट टुर्नामेंटमध्ये जिंकलेल्या सर्व ट्रॉफ्या आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त करून प्रथम क्रमांकाचेच पाहायला मिळतील. ह्या साईडला पण इकडे हा सर्व आपल्या मंदिराचा गाभारा आहे. चला आतमध्ये आता दर्शन करूया आपले श्री महामाई देवीचा. ही मंडळी आपल्या गावातील श्री महामाई देवी आहे. वरती पण मस्त हा झुमर आहे आतमध्ये. आणि हा मंदिराच्या आतमधला सर्व आपल्या देवीची जागा आहे. चला आता दर्शन करून घेऊया. आणि हा इकडे आपल्या मंदिराचा मागचा परिसर आहे. इकडे काहीही फेस्टिवल असला ना की जेवण वगैरे बनवायचं झालं तर हा पूर्ण हा जेवणाचा भाग आहे. या साईडलाच जेवणाचा सर्व कार्यक्रम पार पडला जातो. चला आता खाली जायला निघतोय आपण. हा मंडळी इकडे ना आपल्या देवळाच्या खालीच हा चाफा आहे. आणि हा खूपच जास्त जुना चाफा आहे. जवळपास आम्ही लहान होतो त्याच्या अगोदरपासून आहे. आणि देवीसाठी ना फुलं वगैरे इथूनच घेऊन जातात. तर मंडळी मी आता फायनली घरी आलेलो आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण पाहायला मिळालं की आपला गाव कशा प्रकारे आहे. आपला घर सुद्धा दाखवला आणि गावातली दाटीवाटी रस्ते कसे आहेत आणि बराच मोठा आहे. मंदिरात सुद्धा आता आपण जाऊन आलो होतो. आणि मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटू आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.